तर रायगड जिल्ह्याच्या रखडलेल्या पालकमंत्री पदाच्या वादात आता स्थानिक राजकीय नेत्यांनी थेट औरंगजेबाला खेचलंय। शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी काल बोलताना सुनील तटकरेंचं नाव न घेता औरंगजेबासोबत त्याची तुलना केलेली। तोच धागा पकडतच राष्ट्रवादी नेते सूरज चव्हाण यांनी थेट थोरवेंवर पलटवार केलाय। त्यामुळे रायगडमधला तटकरे गोगावले थोरवे वाद काही केल्या कमी होताना दिसत नाहीये। छत्रपती छावा चित्रपटामध्ये दाखवलं आपल्याला की औरंगजेबाचं स्थान कुठे दाखवलं होतं? अकलूज, महाराष्ट्रातला असणारा अकलूज मध्ये येऊन डेरा बांधून त्या ठिकाणी पितुरीने संभाजी महाराजांना त्या ठिकाणी कैद केलं गेलं। आणि आजचं अकलूज कुठे? सुतारवाडीला। आजचा औरंगजेब कुठे? सुतारवाडीमध्ये बसलेला आहे। आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आज याच ग्राउंड मधून सांगतोय की भरत शेठ यांना रायगडचे पालकमंत्री केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। ही आमची शपथ सगळ्या दोन्ही आमदारांची आम्ही बरोबर आहे। महेंद्र थोरवे, खरे औरंगजेबाची औलाद तुम्ही आहात, कारण ज्या पद्धतीची तुमची वागणूक आणि ज्या पद्धतीची तुमची भाषा आहे याच्यावरनं स्पष्टपणे दिसतंय की तुम्ही सोबत असून पाठीमध्ये खंजर खुपसण्याचं काम, आपल्या सोबतच्या मित्रपक्षावर बदनाम करण्याचं काम करताय। तर तुमच्या अंगामधला डीएनए हा खऱ्या औरंगाचा डीएनए। आणि महेंद्र थोरवेंनी पुढच्या वेळी टीका करत असताना आपली उंची, आपली लायकी, आपली पात्रता पाहून तटकरे साहेबांवरती टीका करावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।